ट्रिंग ट्रिंगचा आवाजाने दिवसाची सुरुवात झाली. घड्याळीचा त्या कर्कश आवाजामुळे सुमितची झोप उडाली आणि तो उठला. सुमित म्हणाला, काय रे, तुझी रोजचीच कटकट, रोज चांगली झोप लागलेली असते, तेव्हाच तू अशी ओरडून उठवतेस. असे म्हणत सुमित बाथरूममध्ये जातो आणि छान ब्रश आणि आंघोळ करून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर लगबगीने तो ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होतो. पोटाला आता सकाळचा नाश्ता हवा असतो. त्यासाठी तो फ्रीजमध्ये काहीतरी शोधतो. त्याला काही सापडत नाही. अनन्यास त्याचा तोंडून निघते, मिताली, अगं काही बनवून दे ना, फार भूक लागली आहे. मग थोड्या वेळात तो स्वतः एकदम हसतो आणि म्हणतो, बेटा, सुमित मिताली इथे कुठे असणार ती तर. म्हणता म्हणता त्याचे डोळे पाणावले. मग त्याने स्वतःला सावरले आणि पुन्हा म्हणाला, चला सुमितराव, आपली पुढची मंजिल आहे कॅन्टीन. असे म्हणून तो लगबगीने घराच्या बाहेर पडला. सुमित थेट जाऊन बस स्टॉपवर उभा राहिला. काही वेळाने त्याच्याबरोबर काम करणारे कर्मचारी मित्र सुद्धा त्या बस स्टॉपवर आलेले होते. थोड्या वेळाने बस आली आणि ते सगळे बसमध्ये चढले. बसमध्ये चढता चढताच उरलेल्या सगळ्यांशी हाय हॅलो सुरू झाले. कारण की ती बस त्यांच्याच कंपनीची होती. ती बस त्याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी होती. म्हणून बाकीच्यांसारखा सुमित ही सगळ्यांशी हाय हॅलो करत एका चेहऱ्यावर जाऊन अडकला आणि तो गप्प झाला. तो चेहरा आणि ती व्यक्ती सुद्धा तशीच एकदम गप्प झाली. दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि शांत झाले आणि मग लगेच दुसऱ्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करत ऑफिसकडे जाऊ लागले. सुमित मागच्या सीटवर बसला होता म्हणून तो सारखा अधूनमधून त्या समोरच्या सीटवर बघत होता, या आशेने की कुणीतरी मागे वळून बघेल. परंतु या प्रतीक्षेत ती बस ऑफिसमध्ये जाऊन थांबली. एक एक करून सगळे खाली उतरू लागले होते. तरीही सुमितची नजर त्या व्यक्तीला शोधत होती. ती व्यक्ती त्याला उतरताना दिसली. आता पुन्हा सुमितला एक आस वाटू लागली की त्याच्याकडे ती व्यक्ती वळून बघेल. परंतु सगळं व्यर्थ. ती काहीच न बघता उतरून गेली. आता सुमित म्हणाला, चलो सुमित सेठ, चले अपने ऑफिस. असं म्हणत तोही खाली उतरला आणि आपल्या ऑफिसकडे जाऊ लागला. सुमित ऑफिसमध्ये जाण्याचा आधी कॅन्टीनमध्ये गेला आणि त्याने नाश्ता केला. त्यानंतर तो ऑफिसमध्ये गेला. तेथे जाऊन आपल्या सीटवर बसून तो आपले रोजचे कार्य करू लागला. तो त्याचा छोट्याशा कॅबिनमध्ये संगणकावर काम करत असताना त्याच्या नाकावर एक ओळखीचा सुगंध आला. तो होता त्याचा आवडीचा आणि त्याचा फेवरेट परफ्यूम. त्याने त्याच्या शीटवरून उभे राहून पाहिले तर ती व्यक्ती त्याच्या कॅबिनच्या शेजारी उभी होती, कुणाशी तरी वार्तालाप करत. त्याला त्या क्षणी आठवले, हा परफ्यूम तर मी मितालीला तिचा बर्थडेचा गिफ्ट म्हणून दिला होता. तर आता ही मितालीला प्रेम करते असे मला वाटते. तो मितालीकडे बघत उभा असताना मिताली परत जाण्यासाठी मागे वळली आणि तिची नजर सुमितवर पडली. तिने ही सुमितकडे मन भरून बघितले आणि ती मान खाली टाकून तेथून निघून चालली. सुमितला आता जुन्या आठवणी स्मरण होत होत्या, ज्या त्याने फारच त्रास सहन करून विसरण्याचा प्रयत्न केला होता. मिताली आणि सुमित हे बालपणापासूनचे मित्र होते. त्या दोघांचे परिवार आधी एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते. ते दोघेही सोबतच लहानाचे मोठे झाले. त्याचबरोबर त्यांचे 12वी पर्यंत शिक्षणही सोबतच झाले होते. त्या दोघांना कळलेच नव्हते की त्यांचा अल्लाह मनात कधी प्रेमाचे बीज रोपित झाले होते. हे कळाले त्यांना 12वी नंतर. उच्च शिक्षणासाठी ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजला गेले होते. तेव्हा बालपणापासून सतत एक दुसऱ्यांच्या सोबत असल्याने त्यांना दुरावा हा कधीच जाणवला नाही. परंतु आता तो त्यांना फारच तीव्रतेने जाणू लागला होता. त्याच रूपाने त्यांचे ते अल्लळ प्रेम ही कोल्हांडा मारू लागले होते. आता ते सतत एक दुसऱ्याला भेटण्याचे कारण शोधू लागले होते. पुढे त्यांचे ते प्रेम अधिकच प्रबळ आणि प्रचंड होऊन गेले.
तेवढ्यात त्यांच्या नशिबाने एक वेगळी कलाटणी घेतली होती. मितालीच्या वडिलांची बडतर्फी झाली होती. ते आता साहेब झाले होते, म्हणून त्यांना त्या कंपनीने एक वेगळा फ्लॅट दिला होता आणि ते आता तेथे शिफ्ट झाले होते. आता या लव्ह बर्डसाठी आणखी दुरावा वाढणार होता, कारण की आधी दिवसभर कॉलेजमध्ये दोघांची भेट नाही व्हायची, म्हणून ते घरी आल्यावर जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवायचे. परंतु आता हेही शक्य नव्हते, म्हणून दोघेही बेचैन होते. एके दिवशी दोघांनी एका ठिकाणी भेटण्याचा बेत आखला आणि ते भेटण्यास आले. तेथे त्यांनी ठरवले की आपण कायम एक व्हायचे, म्हणजे आपण लग्न करायचे. दोघांचे शिक्षण जवळजवळ पूर्ण झालेच होते, म्हणून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांनी हे सुद्धा ठरवले होते की आपण पळून जाऊन लग्न नाही करायचे. सत्य परिस्थिती आणि आमची इच्छा हे सगळं दोघांच्या घरच्यांच्या मंडळींना सांगून हे करायचे. जे करायचे ते ठरवून ते दोघेही आपल्या घराकडे परत गेले होते. घरी जाऊन त्यांनी दोघांनी जे ठरवले होते त्याप्रमाणे घरच्या मंडळींना त्यांच्या प्रेमाबद्दल आणि लग्न करण्याच्या निर्णयाबाबत सांगितले. सुमितने त्याच्या आई बाबांना सांगितले, आई बाबा, मी आणि मिताली आम्ही लहानपणापासून एकमेकांसोबत वाढलो, शिकलो आणि आता आम्ही एक होण्याचे म्हणजे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर याबाबत तुमची सहमती आम्हाला हवी आहे. ही गोष्ट ऐकल्यावर सुमितचे आई बाबा कसलाही अपेक्षा न ठेवता फक्त चिंता होती ती मितालीच्या आईची. इकडे मितालीने सुद्धा सेम सगळं तिच्या आई बाबांना सांगितले आणि त्यांची परवानगी मागितली. तर मितालीचे बाबा एकच बोलले, बेटा, तू आता मोठी झाली आहेस. तुझं बरं आणि वाईट तू स्वतः समजतेस, तर योग्य असा निर्णय घे, कारण की हा तुझा आयुष्याचा प्रश्न आहे. माझी तुला संपूर्ण सहमती आहे, परंतु एकदा तुझ्या आईचे मत घेशील तर बरं होईल. मग मितालीने तिच्या आईकडून तिचे मत काय ते जाणून घेतले. तर तिची आई बोलली, पहिल्यांदा तर मला हे लग्न पसंतच नाहीये. कुठे आपण आणि कुठे ते आहेत. आपला स्टेटस काय आणि त्यांचे स्टेटस काय याचा विचार करायला हवा. तू एका साहेबाची मुलगी आहेस आणि तो तुझ्या बाबांचा हाताखाली काम करणारा मुलगा आहे. तुला जर वाटत असेल की मी तुला लग्नाला परवानगी द्यावी, तर माझी एक अट आहे. ती तुला आणि त्याला मान्य असेल तर मी माझी परवानगी देईन. त्यावर मिताली उत्तरली, आई, कसली अट? तेव्हा तिची आई म्हणाली, सुमितला वेगळा फ्लॅट घेऊन त्याच्या आई बाबांपासून वेगळे राहावे लागेल आणि तुमच्या संसारात त्यांची कसलीही ढवळाढवळ चालणार नाही. हे जर तुम्हा दोघांना मंजूर असेल तर मला हे लग्न करण्यास आपत्ती नाही आहे. दुसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा भेटले. तेव्हा सुमितने सांगितले, मिताली, माझ्या आई बाबांनी एकमुखाने आपल्या लग्नाला सहमती दिली आहे. तुझ्या आई बाबांचे काय म्हणणे आहे? मितालीला कळत नव्हते काय बोलावे म्हणून, तरीही तिला बोलावे लागणार होते. तर ती बोलली, सुमित, माझ्या बाबांनी सुद्धा परवानगी दिली, परंतु माझ्या आईने, म्हणून ती थांबली. सुमित बोलला, काय झाले मिताली, काही समस्या आहे का तुझ्या आईला? मिताली उत्तरली, हो, पण मी मॅनेज करून घेईन. मग सुमित बोलला, अगं हो, पण काय प्रॉब्लेम आहे ते तर सांगशील. आणि एक गोष्ट आपण ठरवले होते की कुणालाही काहीही असत्य सांगायचे नाही. सरळ सगळं आपण खरं आणि सत्य सांगून करायचे आहे. तर तूही मला खरं काय ते सांग, मगच मी पुढे पाऊल टाकणार. आता शेवटी मितालीला सत्य काय ते सुमितला सांगावे लागले. ती बोलली, सुमित, माझ्या आईचे म्हणणे आहे की तू एक वेगळा फ्लॅट घेऊन माझ्याबरोबर तुझ्या आई बाबांपासून वेगळं राहायचं, तरच ती आपल्या लग्नाला परवानगी देईल. कारण की तिला समाजातील तिचे स्टेटस सांभाळायचे आहे आणि तुझ्या घरच्या लोकांना ती आपल्या स्टेटसच्या बरोबरीचे समजत नाही. आता मात्र सुमितला ही विचार आला होता. तेव्हा मिताली म्हणाली, सुमित, माझे मन मानत नाही या गोष्टीला. कुणी कसं काय आपल्या आई बाबांपासून वेगळे राहणार, आणि तेही अशा बिंडोकबाईमुळे. मग सुमित मितालीला घेऊन सरळ आपल्या घरी गेला आणि त्याच्या आई बाबांसमोर हा मुद्दा ठेवला.
त्याला मितालीने सांगितलेला सगळा प्रकार त्यांच्या पुढे सांगितला. तेव्हा त्यांची आई बोलली, बरोबर आहे त्यांचं, ते श्रीमंत आहेत आणि आपण एक सामान्य मनुष्य आहोत. त्यांना मोठमोठ्या लोकात उठावे बसावे लागते. याचा विचार आपणही करायला हवा. आमचा तर निर्णय आम्ही दोघांनी एकमुखाने आधीच सांगितला आहे. आता तुम्हा दोघांना काय करायचे आहे ते ठरवायचे आहे. सुमितला जर वेगळं राहायचं असेल तरीही आमची काही हरकत नाही आहे. राहून राहून किती लांब राहणार आहात तुम्ही? या शहरातच तर राहणार आहेत ना. मात्र हे सगळं बोलताना सुमितच्या आईचे बोलणे आणि त्यांचा चेहरा हे मेळ खात नव्हते. कुठेतरी त्यांच्या मनात पोटच्या मुलापासून दूर राहण्याचे दुःख त्यांच्या डोळ्यात दिसत होते. ते दोघेही त्यांच्या लेकरांच्या आनंदासाठी हा त्याग करण्यास तयार होते. आता निर्णय मिताली आणि सुमितला घ्यायचा होता. दोघेही घरातून बाहेर पडले आणि बाहेर येऊन आपसात बोलू लागले. तेव्हा मिताली बोलली, सुमित, मला काही बरं वाटत नाही आहे. तू तुझ्या आईबाबांपासून वेगळा राहशील. अरे, त्यांना तुझी फार आवश्यकता आहे. तेव्हा सुमित ही म्हणतो, हो ग, माझे मन ही तेच बोलते आहे. मला तर वाटते आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. अथवा मग मिताली बोलली, का बरं थांबलास तू? काय करणार आहेस? तेव्हा सुमित म्हणाला, मिताली, मला एक गोष्ट सांग, तू माझ्या वाचून दूर राहू शकतेस काय? मिताली म्हणाली, काय म्हणतोयस तू आणि मी? तू आणि काय करायचा विचार आहे तुझा? सुमित. तेव्हा सुमित म्हणतो, मला माहित आहे की तू माझ्याशी आणि मी तुझ्याशी किती प्रेम करतो, परंतु तेवढाच प्रेम मी माझ्या आईबाबांना सुद्धा करतो. त्यांनी लहानपणापासून वाटेल तितके हाल अपेष्टा सहन करून मला वाढवले, माझे शिक्षण पूर्ण केले आणि आज जेव्हा त्यांना माझी आवश्यकता आहे तेव्हा असा मी त्यांना सोडून वेगळा कसा राहू? मग मिताली बोलते, हो रे, ही गोष्ट माझ्या मनालाही आवडली नाही. माझ्या आईने असे वागले नाही पाहिजे. तर मग आता बोल, आपण काय करायचे पुढे? तेव्हा थोड्या वेळेपुरती शांतता निर्माण झाली आणि काही वेळेनंतर सुमित म्हणाला, आपण वेगळे राहायचे, म्हणजे तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी. जर ही अट तुझ्या आईला मान्य असेल तर आपण लग्न करू, अथवा आपण बिनलग्नाचे राहू. तेवढ्यात सुमितच्या बाबांचा आवाज मागून आला. ते बोलले, बेटा, दोघेही जरा घरात येता काय? आम्हाला तुम्हा दोघांशी काही बोलायचे आहे. ते दोघेही घरात आत गेले आणि म्हणाले, काय झाले बाबा, काय बोलायचे आहे? सुमितचे बाबा म्हणाले, मला माफ कराल पोरांनो, मी तुमचे बोलणे मागून उभे राहून ऐकले म्हणून. परंतु मी ते ऐकले म्हणूनच आम्ही हा निर्णय घेण्यास सक्षम झालो की तुम्ही लग्न करा. तुझी आई म्हणते त्यानुसार तुम्ही दोघेही तुमचा संसार थाटा. आम्हा म्हाताऱ्यांचे काय आहे, आज आहोत आणि उद्या नाही. तुमच्या पुढे तुमचे उभे आयुष्य आहे. तुम्ही दोघेही आधी त्याचा विचार करा. तसेच सुमितची आई म्हणाली त्याप्रमाणे तुम्ही काही आमच्यापासून फार लांब राहणार नाही, या शहरातच राहणार आहात. तर अधूनमधून येऊ, आम्ही हालचाल घेत जाऊ. तेव्हा ते दोघेही म्हणाले, पण बाबा, आम्हाला ते मान्य नाही, तुम्हाला एकटे ठेवणे. बाबा म्हणाले, अरे बेटा, मी आधीच बोललो ना, तुम्ही आम्हाला भेटण्यास येऊ शकता. अच्छा की नाही मला सांगा. अच्छा, आता ही बाब लग्नाची आहे, म्हणून जर सुमितला कुठल्या बाहेरच्या शहरात नोकरीला जावे लागले असते तर त्याला आम्हाला सोडून जावे लागले असते की नाही? तुम्ही तसेच काही समजा ना. तुम्ही निश्चिंत तुझ्या आईला सांगा, आम्ही वेगळे राहायला तयार आहोत, तर आम्हाला लग्नाची परवानगी द्या. सुमितच्या आईबाबांनी त्यांच्या दोघांतील तो प्रश्न मोठ्या समजदारीने सोडवला होता. म्हणून आता सुमित आणि मिताली आता लग्न करण्याची तयारी करू लागले होते. सुमितने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि त्यांचे लग्न काही काळात सामान्यरित्या पार पडले. ते दोघेही आपल्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले आणि त्यांचा संसार थाटू लागले होते. त्यांचा राजा राणीचा संसार छान चाललेला होता. जवळजवळ 6 महिने झाले होते आणि एके दिवशी मितालीची आई त्यांच्या फ्लॅटवर आली. तिने आल्यावर त्यांच्या फ्लॅट बघितला आणि म्हणाली, शी बाई, कसला हा फ्लॅट आहे. माझी मुलगी अशा लहानशा फ्लॅटमध्ये राहते आहे. लग्न करण्यासाठी तर मात्र फार उड्या मारत होता तो सुमित, आणि हे असे फ्लॅट घेतले आहेत आणि ही भाड्याने. मिताली, मी तुला आधीच बोलले होते की मला हे चालणार नाही.
तरीही तू आणि त्या सुमितने मला फसवले, माझ्या शब्दांचा अपमान केला. मितालीची आई जेव्हा हे सगळं बोलत होती तेव्हा सुमित ही कामावरून येऊन फक्त दारात उभा होता. त्याने ते सगळं ऐकून घेतलं, तरीही तो काही बोलला नाही. उलट हसत म्हणाला, काय म्हणता आई? का बरं तुम्ही चिडता? तुमच्या म्हणण्यानुसार मी माझ्या आईबाबांपासून वेगळा राहुलो. आता तर तुम्हाला कसला त्रास होत आहे? तेव्हा मिताली मध्येच बोलली, सुमित शांत हो. तेव्हा सुमित म्हणाला, मी शांतच आहे. आईने जो आरोप माझ्यावर लावला आहे मी त्याचे उत्तर देत आहे. मिताली पुढे म्हणाली, हो तू उत्तर देत आहेस, परंतु थोडा आवाज कमी करून बोल. ती माझी आई आहे आणि ती आपल्या घरी आली आहे. सुमित म्हणाला, हो मी सुद्धा हे जाणतो की ती आपल्या घरी आली आहे आणि तिला समजायला पाहिजे की दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर कसे वागले आणि बोलले पाहिजे. सुमितच्या या कथनाने तर आगीत तेल घालण्याचे काम केले होते. तेथील वातावरण आता हळूहळू तापायला लागले होते. आता सुमितच्या या कथनाने मितालीला सुद्धा आता राग आला होता. सुमित आणि मितालीचा संसार तिची आई लागू देईल का? सुमितचा हा निर्णय योग्य होता का की आपल्या आई वडिलांना सोडून मिताली सोबत संसार करण्याचा? तुम्हाला काय वाटते ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.